नमस्कार मित्रांनो. मी बरेच दिवस व्हिडिओ टाकला नव्हता आणि म्हणून मी आज एक व्हिडिओ टाकतो आहे. ॲक्च्युअल लग्न का जुळत नाहीत तर त्याविषयी मी सांगायचं आहे मला. म्हणजे मी तसे व्हिडिओ भरपूर बनवले आहेत, परंतु बऱ्याच लोकांना म्हणजे मॅट्रिमोनीवरचा विश्वास उडतो आहे. मॅट्रिमोनी वाईट आहेत, मॅट्रिमोनी म्हणजे काही चांगल्या मॅट्रिमोनींना पण दोष दिला जातो. तर सगळेच लोक वाईट नसतात. तर हे कसं काय सिस्टीम बनली गेली तर त्याला खूप काही गोष्टी आहेत. तर आजकाल जे जनरेशन झालं आहे ते फ्री माइंडचं जनरेशन आहे. त्याच्यामुळे कसं बरेच प्रकार घडत असतात उलटे सुलटे. आज कोणाची जबाबदारी घ्यायला नको, कोणाचीच. कोणी गॅरंटेड भेटणार नाही, मुलगा असो नाही तर मुलगी असो, कोणी गॅरंटेड भेटणार नाही. त्यामध्ये मॅट्रिमोनी पण काही मॅट्रिमोनी आहेत ते फोटोंचा वापर करून पैसे कमवत आहेत. असे पण धंदे चालले आहेत. मुलाचा म्हणा किंवा मुलीचा छान फोटो दाखवला जातो की असं असं आपल्या जो स्थळ आहे आणि ते फोटो दाखवून ते पैसे कमवले जातात. तर त्याच्यामुळे म्हणजे बऱ्याच मुली मॅट्रिमोनीकडे जात नाही आहेत. खूप मॅट्रिमोनीचा हा प्रॉब्लेम आहे. बऱ्यापैकी मॅट्रिमोनीमध्ये मुली जात नाहीत आणि म्हणून जे मुलं आहेत त्यांना ते उगाच भटकावं लागतं इकडे तिकडे. पण ॲक्च्युअल तसं काही नाही चित्र. मुली प्रचंड प्रमाणात आहेत. कारण मी जे हे काम करतो आहे तर मला बऱ्यापैकी मुलींचे कॉल येत असतात. फक्त मी ते डायरेक्ट नंबर देऊ शकत नाही कुठल्या मुलींचा, कारण मुलगी आहे ती, तिचा फोन नंबर व्हायरल करायचा नाही मला. तर त्याच्यामुळे कसं मी काय करतो, मी मुलांची जाहिराती घेतो. मुलीची जाहिराती घेत नाही, मुलांच्या घेतो. तर त्यामुळे मुलींना ते फ्री पडतं. जे स्थळ असेल ना ते मुलींना फ्री पडतं. थोडासा मुलांवर अन्याय होतो, पण असं काही नाही आहे, अन्याय म्हणता येणार नाही. कारण तुम्ही जे इकडे तिकडे फिरता त्यापेक्षा घरात बसून तुम्हाला स्थळं मिळतात. आणि ती कशी मिळतात तर त्याचं विश्लेषण मी सांगतो तुम्हाला. आम्ही जाहिरात सिस्टीम आहे. आता समजा कुठल्या मॅट्रिमोनीला तुम्ही काम दिलात, कुणालाही XYZ कुणालाही, मी असं म्हणत नाही की तुम्ही माझ्याचकडे या, तुम्ही इतर ठिकाणी पण जा, प्रत्येकाचं पोट आहे त्यांच्याकडे पण जा तुम्ही. परंतु विश्वास जिथे वाटतो तिथे तुम्ही जा. उगाच कुठेही भटकू नका. जिथे विश्वास आहे त्याच ठिकाणी जा तुम्ही. मुळात माझे व्हिडिओ तुम्ही एक व्हिडिओ सबस्क्राईब करा, जेणेकरून कसं तुम्हाला इतर व्हिडिओ माझे दिसतील आणि म्हणजे तुम्हाला कळेल मी नक्की काय चाललं आहे माझं, मी काय करतो आहे हे तुमच्या लक्षात येईल. भरपूर काही गोष्टी लक्षात येईल. एक व्हिडिओ बघून तुम्हाला कळणार नाही, कारण कधी एक व्हिडिओ बघून विश्वास नाही ठेवायचा. तर मी काय करतो आहे, मी डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे. ज्या मुलांच्या जाहिराती घेतो आहे त्यांचा नंबर डायरेक्ट शो करतो आहे. जी मुलगी लग्नाची आहे ती डायरेक्ट मुलाला फोन लावणार. आता तुम्ही म्हणाल मुलीचा फोन का येईल? मुलीचा फोन येईलच का? आम्हाला तर मुली भेटतच नाही, आम्हाला विचारतच नाही. तर असं काहीच नाही मित्रांनो. प्रॉब्लेम कुठे चालले ते सांगतो तुम्हाला. ॲक्च्युअल काय आहे, तुम्ही जिथे भटकता तिथे मुली मुळात आलेल्या नसतात. ते का येत नाहीत? कारण मुलींचे फोटो व्हायरल होतील म्हणून मुली स्वतः फोटो द्यायला बघत नाहीत आणि मॅट्रिमोनीमध्ये जायला बघत नाहीत. कळलं ना? तर त्याच्यामुळे त्या मॅट्रिमोनीवाल्यांचा दोष नाही आहे. मुली मॅट्रिमोनीमध्ये जातच नाहीत. आता ते का जात नाहीत? कारण फोटो आपला व्हायरल होईल म्हणून. तर प्रत्येकाला काही गोष्टींचं हे असतं, म्हणजे आपला फोटो व्हायरल होऊ नये. तर मी काय केलं इथे, मी इथे फोटो आणि नाव मी गुप्त ठेवतो. मी शोच करत नाही. बाकीचे सगळे डिटेल मी शो करतो आणि डायरेक्ट फोन नंबर शो करतो, जेणेकरून काय होतं समोरील पार्टी त्यांना कॉल करते. आता तुम्ही म्हणाल मुलीचे फोन काय येतील आपल्याला, मुलगी फोन करेलच का असं तुमच्या मनात संशय आहे, तर तो तुमचा दूर करतो. आता तुम्ही कुठल्याही मॅट्रिमोनीकडे गेलात, कोणत्याही मॅट्रिमोनी भारतात म्हणा किंवा इतर कुठल्याही मॅट्रिमोनीमध्ये गेला तुम्ही, तर मॅट्रिमोनीवाले काय करतात, ते काय घरोघरी फिरतात का, तुमची मुलगी आहे का, तुमची मुलगी आहे का असं फिरतात का? नाही. पण ते लोक काय करतात, ते लोक जाहिरात देतात. न्यूज पेपरला म्हणा किंवा न्यूज लाईन म्हणा कुठली, किंवा इतर वेबसाईट असतात किंवा इतर सोशल मीडिया, त्याच्यावर जाहिरात देतात. आता जाहिरातला त्यांना पैसा लागतो. तुम्ही किती भरता त्यांच्याकडे, समजा आपण पकडूया तुम्ही त्यांचे जो 2000 दिलात त्यांना. आता त्यांनी जर जाहिरात लावली समजा पेपरला लावली, तर पेपरची फी आहे
दिवसाला 1000 रुपये फी घेतात पेपरवाले, दिवसाला. मग समजा त्या मॅट्रिमोनीवाल्याने एक जाहिरात लावली, एका जाहिरातमध्ये स्थळ भेटणारच नाही. 2 लावली, सगळे पैसे संपून गेले, त्याला मॅट्रिमोनीवाल्याला काय भेटलं नाही, तरीच स्थळ भेटणार नाही. कारण खूप जाहिराती लावून तेव्हा कुठे स्थळ भेटतं, स्थळं लगेच भेटत नाहीत. त्याच्यामुळे त्या मॅट्रिमोनीवाल्याचा पण मूड जातो आणि तुमचाही मूड जातो आणि तुम्हाला स्थळं भेटत नाहीत. आता तुम्ही म्हणाल की मुलींचे फोन काय येतील, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा मॅट्रिमोनीवाले पेपरला जाहिरात देतात तेव्हा मुली त्यांना कॉल करतात की म्हणजे स्थळासाठी कॉल करतात आणि ते त्यांना भेटायला जातात मुली. पण फार क्वचित जातात, सगळ्याच मुली जात नाहीत. का? कारण मॅट्रिमोनीवाल्यावर विश्वास नसतो मुलींचा. एक वेळ मुलं विश्वास ठेवतात, कारण काय, का मुलांना पर्यायच नाही, कारण मुलांना स्थळंच मिळत नाहीत. पण मुलींना स्थळं मिळतात. आणि असंही नाही, माझं म्हणणं आहे की मुलींचे प्रॉब्लेम आहेत, मुलांचे नाही आहेत. कारण मुलांना स्थळं मिळत आहेत. माझ्याकडे उलटं चित्र आहे. आता हे उलटं चित्र का झालं, तर त्याची खूप कारणं आहेत. कारण मी डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे. आता जर मी तुमचा फोन नंबर शो केला तर जी मुलगी लग्नाची आहे ती कुठे पेपरमध्ये म्हणा किंवा कुठेतरी म्हणून जाहिरात बघून ती कुठल्या मॅट्रिमोनीमध्ये जाणार होती, बरोबर. पण तिला मॅट्रिमोनीमध्ये जाऊन तिचा बायोडाटा व्हायरल झाला तर मग इथे मी यूट्यूबला जाहिरात देतो आणि यूट्यूबला जाहिरात दिल्यामुळे काय होतं की तिला कुठे जायची गरज नाही. ती विचार काय करणार, डायरेक्ट तुम्हाला फोन करणार, मला फोन करणार नाही ती. कारण काय, तुमचा नंबर डायरेक्ट दिसतो आहे. त्याच्यामुळे अमोल गावडे फ्रॉड असू शकतो, कळलं ना. ती माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. आता समजा तुमची जाहिरात लावली आणि समजा तुम्हाला 10,000 लोकांनी बघितलं. किती? 10,000 लोकांनी बघितलं. 10,000मधले 9,000 मुली म्हणणार अमोल गावडे फ्रॉड आहे, अमोल गावडे फालतू माणूस आहे, फ्रॉड आहे, हा फसवू शकतो आपल्याला, असं म्हणणार, बरोबर. पण त्याचपैकी 1,000 मुली विचार करणार, अरे अमोल गावडेने आपला फोटो ठेवला आहे, प्रत्येक व्हिडिओवर माझा फोटो दिसते बघा, प्रत्येक व्हिडिओवर माझा फोटो ठेवला आहे. आणि दुसरी गोष्ट, मी डायरेक्ट मुलांचे फोन नंबर देतो आहे. ज्या मुलीला खरोखर लग्न करायचं आहे किंवा ती भरपूर व्हिडिओ माझे बघणार, बऱ्यापैकी व्हिडिओ बघणार आणि बऱ्यापैकी व्हिडिओ बघल्यानंतर तिला कळणार की मी प्रत्येक वेळी मुलाचा फोटो फोन नंबर ठेवतो आहे, म्हणजे खरेखुरे नंबर आहेत, समजलं ना. मग त्यामुळे ती मुलगी डायरेक्ट तुम्हाला फोन लावू शकते, म्हणणार. आता एक विचार करा, 1,000 मुलींना तुमचा व्हिडिओ हवा आहे, परंतु सगळ्याच मुली तुम्हाला फोन नाही लावणार. त्याच्यापैकी आपण मानूया 10 मुलींनी फोन लावला, किती, फक्त 10,000 लोकांना तुमचा व्हिडिओ दिसला आहे, पण त्याच्यापैकी 10 कॉल आले. काय वाईट आहे हो, तुम्हाला जाहिराती द्यायला पैसे संपले, तुमचं बँक अकाउंट खाली झालं. दुसरी गोष्ट, तुम्हाला इकडून तिकडून मनस्ताप झाला तो वेगळा. आता तुम्ही कुठे गेलात तुम्ही, तर तिथे काय झालं, तुम्हाला फोन लावावे लागतात. तुम्ही फोन लावणार, तुम्ही म्हणणार का अमुक मॅट्रिमोनीमध्ये तुमचा बायोडाटा बघितला, मला बायोडाटा आवडला. मुलगी काय म्हणणार, तुला आवडला, मला नाही आवडला, संपला विषय. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला मनस्ताप होतो. आणि माझ्याकडे काय होतं, मी जाहिरात दिलेली आहे, आता 10,000 लोकांनी बघितले, 9,000 लोकांनी समजा मला वाईट म्हटलं, कुठे मला कळलं आहे वाईट म्हटलं ते, किंवा तुम्हाला कुठे त्रास झाला आहे का, नाही झाला आहे. तुम्हाला 10 कॉल आले, किती, 10 कॉल आले, तुम्ही उड्या माराल, नाचाल तुम्ही. कारण काय, जे कॉल तुम्ही अपेक्षितच केला नव्हता, कुठे येतच नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतः रिजेक्ट कराल, कळलं का. कारण तुम्हाला स्वतःहून चालत येत असतं. आतापर्यंत तुम्हाला मुलगी रिजेक्ट करत होती का, कारण मुली भाव खाऊन जात होती, तुम्ही कॉल करत होता त्यांना. जेव्हा आता मी लग्नाचं आहे, मी जर मुलीला कॉल केला, मला तुझा बायोडाटा आवडला आहे, तर तिला भाव येणार आणि ती मग म्हणणार मला नाही आवडला. साधी गोष्ट आहे ना. मग जर माझा बायोडाटा तिला दिसतोय, तिला पर्याय नाही, ती कॉल करणारच ना. नाही केलं ठीक आहे, दुसरी करेल, तिने नाही केलं तिसरी करेल, तिने नाही केला चौथी करेल, कोणीतरी करेल ना. 10,000 मुलींना बायोडाटा दिसला आहे, त्याच्यापैकी 10 मुली तर कॉल करतील, साधी गोष्ट आहे. त्याच्यामुळे इथे मनस्ताप होत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं, मनस्ताप होत नाही. आणि म्हणून लोकांना आवडतं आहे माझं काम आणि बऱ्यापैकी माझे व्हिडिओ बऱ्यापैकी लोक बघत आहेत, प्रचंड बघत आहेत. दिवसाला म्हणजे नाही म्हटलं 1000च्या वरती लोक बघत आहेत. बस आहे, आणि काय पाहिजे.
बऱ्यापैकी लोक बघत आहेत. मात्र मुलं बघत नाहीत, कारण मुलींना फायदा पडतो, मुलांना फायदा पडत नाही, म्हणून मुलं बघत नाहीत. आता समजा मी माझी जाहिरात लावली, मी मुलगा आहे, माझी जाहिरात मी लावली, तर माझी जाहिरात मुलं कशाला बघतील? नाही बघणार, मुली बघतील. कळलं ना? काही मुलं पण बघतील, नाही असं नाही. आपण मानूया 25% मुलांनी बघितली आणि 75% मुलींनी बघितली. काय फरक पडतो आहे? मुलांनी बघितले काय फरक पडतो आहे? मुली बघतायत ना. किंवा ठीक आहे, मुलींनी 25% बघितली असं पकडूया, पण मुली बघतायत, कारण मुलांची जाहिरात मुलं बघणार नाही. कोण असं नाही आहे की फुकट MB संपवायला. मी इतकाही हिरो नाही दे. कळलं ना? मी इतकाही मोठा कोण नाही आहे की माझे व्हिडिओ बघायला. फक्त मी जे काम करतो ते महत्त्वाचं आहे. ज्यांना ज्यांना माझी गरज आहे ते माझे व्हिडिओ बघतायत. त्या दिवशी एकाने कमेंट केली कुठल्या तरी व्हिडिओवरती, फालतू मचमच नको. मी तो व्हिडिओ पुन्हा बघितला, कुठेही मचमच केली नाही मी. इतर माझे व्हिडिओत मचमच झाली आहे थोडीशी, कारण मला शब्द आठवत नाहीत. मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते आठवायला पाहिजे ना मला. मी लाईव्हमध्ये बोलतो आहे, मी जे बोलतो ते रिअलमध्ये बोलतो, कुठे कट लावत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण त्याला ते आवडलं नाही, तर मी त्याला कमेंट काय दिली, मित्रा तू मला बघतोयस हेच माझं भाग्य आहे. फालतू मचमच नको, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. तुला नाही आवडला ना व्हिडिओ, तू मला का बघतोयस? आणि तू नाही नको बघू म्हणून सांगितलं तरी तू बघणार आहेस, मला माहिती आहे. तुला कितीही सांगितलं, मी सांगितलं माझे व्हिडिओ चुकूनही बघायचे नाही, तरी तो माझे व्हिडिओ बघणार. कारण काय? तुला गरज आहे, मला नाही गरज आहे. तू बघ नाही तर नको बघू. लाखो लोकांनी मला नाही बघितलं, काय फरक पडतो आहे मला? करोडो लोकांनी नाही बघितलं, काय फरक पडतो आहे? मला जे काही मोजके लोक बघतायत ना तेच मला हवेत, मला सगळे लोक नको आहेत. कारण मी कशासाठी व्हिडिओ बनवतो आहे? ज्यांचं मला माझ्या डोक्यात काय आहे, ज्यांचं काम घेतलं त्यांचं काम व्हावं, मग त्याच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल व्हावा एवढा माझा प्रयत्न आहे. मी सगळंच काही मी करत नसतो, तुम्ही लोक पण सहभागी आहात त्याच्यात. तुम्ही लोकांनी जर चांगलं बोललात तर चांगलं निष्पन्न होणार आणि स्वतःचं पण भलं होणार. तुम्हीच जर माझ्यावर जळत राहिलात तर काय होणार? तुमचंही नुकसान होणार, माझंही नुकसान. माझं नुकसान नाही होणार, कारण तुमच्या एका वाईट कमेंटने मला भरपूर लोक बघतात. जेव्हा मला वाईट कमेंट येते, मी बघा, मी वाईट कमेंट डिलीट नाही केला. बाकीचे कुठलेही यूट्यूबर बघा, वाईट कमेंट आली की डिलीट करतात. मी नाही करत, मी उलटं आहे माझं. जेव्हा जेव्हा वाईट कमेंट आली तेव्हा मी डिलीट केली नाही, ती तशीच ठेवतो. मी का ठेवतो? कारण माझा असं स्टंड आहे. कारण लोकांना काय आवडतं? वाईट आवडतं. कोणाचं भांडण झालं, कोणाची मारामारी झाली, कोण काय झालं, असल्या गोष्टी आवडतात आणि म्हणून ते लोक जास्त फॉलो करतात माझ्यावेळी. आता काय झालं, फालतू मचमच नको ही कमेंट जर बघितली कोणी तर ते लोक काय करणार, तो व्हिडिओ बघणार, तो माझा व्हिडिओ बघणार. ते म्हणणार इथे काहीच मचमच नाही, ओके बरोबर बोललेत, गावड्याने जे सांगितलं आहे ते बरोबर सांगितलं आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये मी हिरो बनणार. कोणाचं नुकसान झालं, माझं झालं का? नाही, तो वेडा होता असं समजणार लोक. अहो, चांगली चांगली मुलं वेडी झालेली आहेत. हे कशामुळे झाली? ही मानसिक स्थिती का आली? कारण नको तिकडे भटकता. आणि सगळ्यात चांगलं काही गोष्टी आहेत. आता मी काही गोष्टी मी बघितल्या आहेत, स्वतः वैयक्तिक मी बघितल्यात. लोक सांगतात माझा मुलगा BE इंजिनियर आहे, माझा मुलगा असं असं, मग प्रचंड माझ्या मुलाच्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, असं तसं. मग हे मुलं स्वतःसाठी खर्च करायला पण बघत नाहीत आणि किरकोळ खर्च केला तर त्यांना ते वाटतं की त्याच्यामध्ये आपल्याला सोनं मिळायला पाहिजे. असं नसतं हो, असं नसतं कधी. मुळात आधी ज्या गोष्टीसाठी तुम्ही आता पण शोध घेताय ना, ती गोष्ट खूप किमती आहे, प्रचंड किमती आहे आणि तुमचा पैसा अपुरा पडतो आहे तिथे, हे लक्षात यायला पाहिजे. तुमचं शिक्षण व्यर्थ आहे, पूर्ण व्यर्थ आहे. तुम्ही जर तो एवढ्याशा पैशाचा जर विचार करताय की की मी एवढे पैसे मोजले, तेवढे पैसे मोजले, तर आयुष्यात तुम्ही अन्न पण खाणार नाही आहे, हे मला कळतं आहे. आयुष्यात तुमचा संसार काय होणार हे मला कळतं आहे आणि तुमच्या घरात मुलगी कशी नांदणार हे पण मला कळतं आहे. कोणत्या पोझिशनमध्ये नांदणार ती मुलगी आणि काय तिला त्रास होणार आहे हे मला सगळं समजतं. साधी गोष्ट आहे. कारण तुमची आता रडारड चालू आहे, लग्न झाल्यावर तर रडायचंच आहे. कळलं ना? तर त्याच्यामुळे
तुम्ही 2 रुपये खर्च करायचे आहे, ते कुठे खर्च करायचे याचा विचार करा. मी जाहिरात घेतो. जाहिरात घेतो याचा अर्थ काय? ती घराघरात पोचते. आज बघा टी व्ही लोकं बघत नाहीत, पण यूट्यूब मात्र बघतात. मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे. गरीब-सरीब ज्याला खायचे वांदे आहेत, ते लोकंसुद्धा मोबाईल वापरतात आणि प्रत्येक मोबाईलमध्ये जे रिचार्ज मारतो आपण, त्याच्यावर नेट फ्री येतं. आता नेट जर फ्री आलं, तर लोकं काय बघणार? एक तर व्हॉट्सअप बघणार, नाहीतर यूट्यूब बघणार. 2च गोष्टी बघणार आणि क्वचित कोणती स्मार्ट असेल, तर Googleवरती काहीतरी आपलं काम करेल. जीमेल म्हणा किंवा इतर गोष्टी काहीतरी Googleवरती काहीतरी सर्च करेल. कळलं ना? मग जनरलमध्ये काय विचार चालतात? एक तर यूट्यूब नाही तर व्हॉट्सअप. कळलं ना? तर त्याच्यामुळे एक वेळ टी व्ही लोकं बघत नाहीत, पण यूट्यूब मात्र बघतातच आणि म्हणून मी यूट्यूबला जाहिराती घेतो. आता यूट्यूबला जाहिराती मी घेतो आहे, इथपर्यंत ठीक आहे. तुमचा जो बायोटा आहे तो घराघरात पोचतो इथपर्यंत ठीक आहे. आता हा पोचतो कसा? त्याबद्दल पण मी काही सांगतो. आता मी जे बायोटा घेतो त्याच्यामध्ये मी फी किती घेतो आहे? 2,000 फी आहे आता माझी. आता सध्या 2,000 आहे, अजून वाढणार आहे. कारण मी पुढे व्हायरल होतो आहे, अजून वाढणार आहे. मी कदाचित दिवसाला पण 10,000 करेन पुढे भविष्यात. कळलं ना? कारण पटकन काम होणार लोकांचं. कारण मी अजून तेवढं व्हायरल नाही झालो आहे, पण पुढे होईन. आता मी लाईफ टाईम घेतो आहे, लाईफ टाईम पैसे घेतो आहे. त्याचं कारण काय? मला लग्न व्हायला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. कळलं ना? मी पैसा कमवणे हा माझा हेतू नाही आहे. मी आता पण जे डोनेशन दिलं इतर लोकांना, पैशासाठी नाही केलं मी. मला माझं नाव मार्केटमध्ये टिकवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, तुमची अजिबात परिस्थिती नसेल तर तुमच्यासाठी मी वेबसाईट पण बनवली आहे. ती अतिशय गरीब लोकांसाठी, ज्यांची अजिबात कंडिशन नाही आहे, अजिबात म्हणजे काहीच त्यांचं हे नाही, अशा लोकांसाठी पण मला त्यांची पण लग्न जमवायची आहेत म्हणून मी वेबसाईट बनवली. मात्र तिथे लग्न जोडणार नाहीत, कारण मुली अशा मुलांना सिलेक्ट करणार नाही. कारण वेबसाईट बनवली फुकट आहे. आता फुकटला किंमत नसते. मुली तिकडे जाणार नाही, कारण यूट्यूबला डायरेक्ट फोन नंबर दिसत आहेत. मुली काय करणार? यूट्यूबवरती राहणार, वेबसाईटवर कशाला जाणार? वेबसाईटवरती जाऊन त्यांना चॅटिंग करावं लागणार. आणि कुठली मुलगी चॅटिंग करणार आहे? हे म्हणजे इतर जे सोशल मीडिया आहे तसं नाही आहे ना. त्याच्यामुळे इथे यूट्यूबचा पुरेपूर फायदा होईल तुम्हाला. यूट्यूब हे असं माध्यम आहे तिथे प्रचंड तुम्हाला लोक बघतील आणि बऱ्यापैकी लोक तुम्हाला बघल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला कॉल पण येतील. लगेच कॉल येणार नाहीत, पण येणार कॉल. आता समजा कुठल्या मुलीने समजा तुमचा फोन नंबर घेतला आहे लिहून, फोन नंबर जरी घेतला तर ती लगेच कॉल करेल याची गॅरंटी नाही आहे. ती फोन तसाच ठेवेल. समजा 1000 लोकांनी समजा तुमचा व्हिडिओ बघितला, त्याच्यातले 100 लोकांनी तुमचा फोन नंबर घेतला, 100 कॉल नाही ना तुम्हाला. बाकीचे सगळे लोक तसेच डायरीमध्ये लिहून ठेवतील आणि 10 मुली कॉल करतील. बाकीच्या कॉल करतील, पण उशिरा कॉल करेपर्यंत काय होणार? तुमचं लग्न पण जवळलं असणार. कळलं ना? अशा गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतः रिजेक्ट कराल, कारण तुम्हाला कॉल भरपूर येतील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि समोरून येतील हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आत्तापर्यंत तुमचा मानसिक तणाव वाढला आहे. सगळ्या मुली सांगतात मला नको आहे, मला नको आहे, मला नको आहे. त्याच्यामुळे काय झालं? तुम्ही टेन्शनमध्ये आलात. तुम्ही म्हणताय काय की माझं लग्नच होणार नाही, सगळ्या मुली मला रिजेक्ट करत आहेत. इथे तसं नाही होणार. इथे जाहिरात दिल्यामुळे काय होणार? तुम्हाला स्वतःहून चालत येणार स्थळं, भरपूर स्थळं चालत येणार आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतः म्हणा अरे माझ्यात काहीतरी आहे. कळलं ना? माझ्यात काहीतरी आहे. तुम्ही स्फूर्तीने तुमचं काम चालू ठेवणार, जे काही काम आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे तुमची जाहिरात तुम्हाला बघायची पण आहे ढुंकून. मला पण फोन करायचं नाही, डायरेक्ट तुम्हाला कॉल येत राहणार, येतच राहणार ना. पण तुमची जाहिरात चालूच आहे. हा एक फायदा आहे. जर न्यूजला दिला तर एका दिवसापुरतं मर्यादित असतं, टी व्हीला दिला तर एका दिवसापुरतं मर्यादित असतं आणि त्यांची जाहिरात रेट परवडणार पण नाही तुम्हाला. आणि उलट त्यांच्यापेक्षा जास्त रिपोर्ट माझ्याकडे येईल, कारण मला अमोल गावडे म्हटल्यानंतर लग्न जुळवणारा एवढंच लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे रिपोर्ट 100% येणार, बाकीच्यांकडे नाही येणार. आणि माझ्याकडे जर रिपोर्ट येत नसेल तर तुमचं लग्न खूप कठीण आहे. मी काही बोलत नाही जास्त, कारण मुलींना नंबर दिसतो आहे डायरेक्ट आणि त्या मुलीचं कॉल करत नाही. असं नाही, सगळ्यांनाच आवडतं असं नाही. पण जर तुम्हाला माझ्या म्हणजे फोन नंबर दिसूनसुद्धा
जर तुम्हाला कॉल येत नसतील तर विचार करा कुठल्या मॅट्रिमोनीकडे जाऊन कॉल येणार आहे तुम्हाला. कारण बाकीचे लोक नाही ट्राय करणार. कारण कसं, कारण त्यांना परवडतच नाही जाहिरात द्यायला. त्यांची स्वतःची जाहिरात कंपनी नाही, माझी स्वतःची जाहिरात कंपनी आहे. आज मार्केटमध्ये मी माझं नाव मिळवायला मी बऱ्यापैकी पैसा ओतला आहे. कर्ज काढून मी पैसा ओतला आहे आणि 20 वर्ष काम केलेलं आहे. नाव मार्केटमध्ये लगेच बनत नाही. बऱ्याच लोकांनी शिव्या पण मला घातल्या आहेत. खूप लोकांनी शिव्या घातल्या आहेत. मी असं नाही म्हणत, सगळेच चांगलं बोलत नसतात. पण बनायला खूप वेळ लागतो, खूप वेळ लागतो. आज माझ्या यूट्यूबला कमेंट बघा, तुमच्या लक्षात येईल बरंच काही. तुम्ही माझे व्हिडिओ बघण्यापेक्षा आधी कमेंट बघा, कळलं ना. कमेंट बघायच्या, मग तुमच्या खूप लक्षात येईल आणि नंतर व्हिडिओ बघा. खूप खूप लक्षात येईल. कारण काय, सगळेजण आशीर्वाद देत आहेत मला की गावडे तुम्ही चांगलं काम करताय. मला हेच हवं आहे ना, मला बाकी काही नको आहे, मला हेच हवं आहे. माझा जो श्वास आहे, प्रत्येक वेळी मी जो श्वास घेतो आहे, प्रत्येक श्वासात एक आशीर्वाद मिळत आहेत मला प्रत्येक श्वासाबरोबर. आणि काय हवं आहे मला, त्याच्यामुळे अधिक श्वास घेऊ शकतो मी. मला हेल्थ इश्यू भरपूर झाले, बऱ्यापैकी झाले, पण मला टेन्शन नाही आहे. माझं मरताना पण सामाजिक काम करून मरेन मी, कळलं. पण मी मागे काहीतरी करून ठेवलेलं आहे. आज यूट्यूबचे बऱ्यापैकी फॉलोअर्स आहेत, यूट्यूबचे बनत नाहीत तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, कोणीतरी असं काम चालू करा. तुम्ही चालू केलात म्हणून माझं नुकसान नाही होणार, माझ्याकडे येणारच. समजा माझी फी 2,000 आहे आणि तुमची फी 100 रुपये आहे, लोक माझ्याकडे येणार. कारण अमोल गावडे हा विषय वेगळा झाला आहे, कळलं ना. भरले काही लोकांना आवडत नाही, काय फरक पडत नाही मला, काही फरक पडत नाही. 100 लोकांना आवडत नाही, 500 लोकांना आवडत नाही, काय फरक पडत नाही मला, काही फरक पडत नाही. मला संपूर्ण महाराष्ट्र बघते आणि मी काय करतो, पुरा महाराष्ट्र बघतं आहे मला. आज जिथे जिथे चांगलं असतं तिथे वाईट बोलणारे भरपूर असतात, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि सगळ्यांची लग्न होतील ह्याची मी गॅरंटी देत नाही. सगळेच लग्न व्हायला पाहिजे असा कुठला नियमही नाही. निसर्ग आहे, निसर्गाला काय करायचं आहे निसर्ग ठरवणार, कळलं ना. तर त्याच्यामुळे तुमच्या नशिबात जे गोष्टी आहेत त्या घडणारच. पण बऱ्यापैकी तुम्हाला कॉल येतील, भरपूर मुली तुम्हाला स्वतःहून कॉल करतील. कारण तुम्ही तुमची जाहिरात दिलेली आहे आणि ती जाहिरात कुठे लागली आहे, माझ्या चॅनलवरती लागली आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण मला लग्नासाठीच बघतात, इतर गोष्टीसाठी नाही बघत. इतर मला जाहिराती मिळणाऱ्या आहेत. मला बरेच लोकांनी सांगितलं, गावडे तुमचे पैसे सांगा, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. कारण काय, कारण त्यांना माहिती आहे माझ्याकडे जो विषय आहे तो गंभीर विषय आहे, सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. त्याच्यामुळे मला पैसा कमवायला भरपूर चान्स आहे. मी कुठल्याही जाहिरात घेऊ शकतो. मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या जाहिराती मला भेटणार आहेत पुढे. पैसा कुठूनही कमवू शकतो मी, पण मला ते नको आहे. मला मॅट्रिमोनीच्याच जाहिराती टाकायच्या आहेत. बाकीच्यांच्या टाकणार मी जाहिराती, नाही असं नाही, पण खूप मोठ्या जाहिराती असतील तर टाकणार. कारण कसं, कारण इथे भांडवल पण लागतं, हे सोपं नाही आहे. कारण माझ्या यूट्यूबची पण मला जाहिरात करावी लागते. सध्या मी करत नाही आहे, कारण मला त्याची आवश्यकता नाही. कारण कसं, मला ऑलरेडी बघतायत लोक. पण जर मला मोठी जाहिरात भेटली तर मी माझ्या यूट्यूबची पण जाहिरात करू शकतो, का, जेणेकरून मी अजून पुढे जाणार, कळलं ना. बरं, ठीक आहे. व्हिडिओ खूप लांब झाला आहे. तुम्ही हे करा, शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.